ही भाजी बनवण्यासाठी कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं. जिरं तडतडल्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या किंवा तुम्ही बारीक चिरूनही टाकू शकता. आता याच्यात थोडासा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला हे सगळं टाकून एकजीव करून घेतलं. आता निवडून धुवून घेतलेल्या वालाच्या शेंगा किंवा याला घेवड्याच्या शेंगाही म्हणतात, त्या इथे तेलामध्येच व्यवस्थित परतून घेतल्या. आता ह्या शेंगा चांगल्या परतून झाल्या की त्यानंतर ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट. इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला. हे सगळं चांगलं परतून घ्यायचं. आता चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि त्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता ह्या शेंगा या फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित परतल्या गेल्या की आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं. इथे मी अगदी थोडंसं म्हणजे 1 मोठा चमचा भरेल फक्त एवढंच पाणी टाकून घेतलं आहे. वरून 1 चमचा गुळाची पावडर टाकून घेतली, छोटा चमचा, आणि आता हे सगळं एकजीव केलं. आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि हाय फ्लेमवरती याची 1 शिट्टी करून घेतली. 1 शिट्टी झाल्यानंतर लगेचच हवी असेल तर याची वाफ काढून घ्यायची किंवा मग कुकर थंड झाला की उघडून घ्यायचा. हे पहा, इथे ही छानपैकी सुकी अशी वालाच्या शेंगांची भाजी तयार झाली आहे. तुम्हाला जर ही रस्सा भाजी हवी असेल तर पाणी थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल. वरून कोथिंबीर टाकून गार्निश करायची आहे. छान चमचमीत अशी वालाच्या शेंगा किंवा घेवड्याच्या शेंगांची भाजी. ही आंबट चुक्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 1 जुडी आंबट चुका घेतला आहे. आंबट चुक्याची पानं अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतली आणि चिरून घेतलेली आहेत. आता ही चिरलेली पानं कुकरमध्ये टाकली. वरून अगदी थोडंसं म्हणजे साधारण 1 छोटा कप भरेल एवढं पाणी घातलं. त्यामध्ये 1 मोठी वाटी ठेवली जिच्यामध्ये पाव वाटी हरभऱ्याची डाळ, थोडेसे सुक्या खोबऱ्याची काप आणि 2-3 चमचे शेंगदाणे टाकले. वरून थोडं पाणी टाकायचं आणि झाकण बंद करून या कुकरच्या आपल्याला 1 शिट्टी करून घ्यायची आहे. खूप जास्त शिजवायची गरज पडत नाही. तर हे पहा, 1 शिट्टी झालेली आहे. कुकर थंड झाल्यानंतर उघडून घेतला. ह्या भाजीमध्ये म्हणजे ह्या आंबट चुक्याच्या पानांमध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा बेसन पीठ. बेसन पीठ टाकून सगळे एकजीव करून घेतलं. आता याला फोडणी देऊ. इथे एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, थोडासा हिंग, पाव चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलं. त्यामध्ये हे आंबट चुक्याचे जे पानं आपण शिजवून घेतलेले होते ते टाकले. वरून वाटीमध्ये जे आपण चणा डाळ आणि शेंगदाणे खोबरं शिजवून घेतलेलं होतं ते टाकलं. त्यानंतर साधारण अर्धी वाटी भरेल एवढा मी इथे गूळ टाकून घेतला आहे, पण गुळाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं. मध्यम गॅसवरती आता ही भाजी चांगली उकळून घ्यायची. थोडीशी घट्ट होईल इतपत ही भाजी उकळून घेतली. आंबट चुक्याची भाजी तयार आहे. ही गवारीची भाजी बनवण्यासाठी कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलं. जिरं मोहरी तडतडल्यानंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकल्या आणि 1 छोटासा कांदा उभा चिरून यामध्ये परतून घेतला. आता कांदा सोनेरी होईपर्यंत तेलात परतला. त्यानंतर 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून याच्यात टाकला आणि तो सुद्धा या तेलात परतून घेतला. आता कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये टाकलं अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा इथे मी टाकला आहे किचन किंग मसाला. तुम्हाला हवं तर तुम्ही गरम मसालाही वापरू शकता. तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केली तरी चालेल. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं. चला, आता मसाला परतून झाला. यामध्ये गवारीच्या शेंगा टाकल्या. गवारीच्या शेंगा निवडून घेतलेल्या होत्या आणि धुवून घेतल्या होत्या. आता ह्या तेलामध्ये चांगल्या व्यवस्थित परतून घ्यायच्या. तर चला, गवारीच्या शेंगा या फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित परतून झालेल्या आहेत. वरून आपल्याला थोडंसं पाणी ह्याच्यात टाकायचं आहे. तर मी इथे साधारण 1 कप भरेल एवढं पाणी वापरलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. आता याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि तसंच थोडीशी कोथिंबीर टाकायची. सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आणि हे छान एकजीव झालं की झाकण बंद करायचं. आता झाकण बंद करून याला आपल्याला 1 शिट्टी करून घ्यायची. कुकरमध्ये भाज्या बनवतो आहे म्हणून जास्त शिट्ट्या करण्याची आवश्यकता नाही. अगदी एका शिट्टीमध्ये भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. हे पहा,
तुम्ही बघू शकता इथे गवारीच्या शेंगांची भाजी तयार आहे, पण तरीसुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की शेंगा अजून शिजवण्याची गरज आहे तर हे झाकण उघडं ठेवूनच आपण 5 मिनटं मंद गॅसवरती भाजी शिजवून घेतली तरी चालेल। तर चला, इथे ही गवारीची भाजी तयार झाली। तर भाजी बनवण्यासाठी कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं, त्यामध्ये 1 टीस्पून जिरं घातलं, 2-3 लवंग, 2-3 मिरे आणि 1 तमालपत्र घातलं। त्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घातल्या, आलं लसणाची पेस्ट घालायची साधारण 1 चमचा आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे मी 1 मोठा कांदा चॉपरमधनं अगदी बारीक चॉप करून घेतला। हा कांदा आता सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घेतला। चला, आता कांदा अगदी छान परतून झालेला आहे, छान सोनेरी रंग याला आला आहे। आता याच्यात अगदी चिमूटभर हिंग घातलं, 1 चमचा हळद, 2 चमचे बॅडगी मिरची पावडर, 2 चमचे छोले मसाला आणि 1 चमचा धणे पावडर घातली। आता हे मसाले ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। हे पहा, मसाले परतून झाले। आता याच्यात 1 मोठ्या टोमॅटोचे अगदी बारीक काप करून घातले, ह्याऐवजी आपण टोमॅटो प्युरी पण वापरू शकतो। टोमॅटो शिजेपर्यंत छान परतून घेतलं। आता यात अगदी 2 चमचे पाणी घातलं आणि पाणी घालून हे थोडंसं शिजून घेतलं। हे पहा, अगदी 2 मिनटं पाणी घातल्यानंतर शिजवायचं, म्हणजे ह्या मसाल्याला छान तेल सुटतं। त्यानंतर भिजून घेतलेले छोले याच्यात घालायचे। तर मी इथे 1 कप छोले रात्रभर भिजून घेतलेले होते आणि हे आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। हे छोले कुकरमध्ये घातले, सगळं चांगलं एकजीव करून घेतलं। साधारण 2 ते 3 मिनटं हे जे छोले आहेत ह्या मसाल्यामध्ये मी छान असे परतून घेतले। हे पहा, मसाल्यामध्ये छोले छान परतून झाले की त्यानंतर याच्यात आपल्याला घालायचं आहे गरम पाणी। तर मी इथे साधारण 1 कप भरेल एवढं गरम पाणी घातलं आहे, जो मेजरिंग कप असतो त्याचं प्रमाण सांगते। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे सगळं एकजीव करून घेतलं। आता तुम्हाला किती रस्सा किंवा सुकी ही भाजी हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकतात, पण भाजी कुकरमध्ये बनवतोय त्यामुळे खूप जास्त पाणी आपल्याला लागत नाही। चला, आता झाकण बंद केलं आणि त्यानंतर हाय फ्लेमवरती ह्याची 1 शिट्टी केली आणि लो फ्लेमवरती 2 शिट्ट्या, अशा एकूण 3 शिट्ट्या करून घेतल्या। 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर हा कुकर व्यवस्थित त्याची वाफ निघून जाऊ द्यायची आणि त्यानंतर उघडायचा। तर इथे अशी छान चमचमीत छोलेंची भाजी तयार झाली आहे, अगदी झटपट। त्यानंतर सगळ्यात शेवटी ह्याच्यावरती कोथिंबीर टाकायची, अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली, पुन्हा हे एकजीव केलं आणि इथे ही भाजी तयार झाली। मिक्सरच्या भांड्यात 3-4 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला, त्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं। थोडीशी कोथिंबीर टाकून हे मिक्सरमधनं वाटून घेतलं। वाटण इथे तयार झालंय। आता इथे मी 5 ते 6 वांगे घेतलेत आणि ते अशा पद्धतीने चिरून घेतलेत। या वांग्यांमध्ये आपल्याला मसाला भरता येईल या प्रकारे ते वांगे चिरून घ्यायचे। आता याच्यात आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते भरायचंय आणि ह्या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं प्रेस करायचंय, म्हणजे वांग्यातून तो मसाला बाहेर येणार नाही। तर इथे मी हे सगळे वांगे भरून घेतलेले आहेत। आता कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलंय। तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकायचंय आणि जिरं चांगलं तडतडलं की मग आपण जे वांगे भरून घेतलेले होते ते वांगे या तेलामध्ये टाकून घ्यायचे। आता साधारण 3 ते 4 मिनिटं हे वांगे आपल्याला ह्या तेलातच तळून घ्यायचे किंवा परतून घ्यायचे। हे पहा, 3-4 मिनिटांनंतर वांग्याचा असा रंग बदलला की मग जो मसाला आपल्याकडे मिक्सरच्या भांड्यात शिल्लक असेल तो याच्यात टाकायचा। थोडंसं परतलं गेलं की मग त्यात अर्धा कप पाणी टाकायचं किंवा तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं। त्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय। आता अगदी थोडंसं मीठ टाकायचं, आपण मसाल्यात सुद्धा मीठ टाकलं होतं, पण इथे वांग्यांना पण छान मीठ लागलं पाहिजे त्यासाठी थोडं मीठ टाकायचं आणि 1 शिट्टी हाय फ्लेमवरती करून घ्यायची। तर हे पहा, इथे आपल्या साठी भरल्या वांग्यांची भाजी तयार आहे।
चमचमीत अशी भाजी बनवण्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत. हे शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. आता याच्यात पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घेतला. ह्याऐवजी सुक्या खोबऱ्याचे काप टाकले तरी चालेल. 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या. त्यासोबतच अर्धा इंच आलं टाकायचं आहे. 1 चमचा जिरं, त्यासोबतच पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला मी इथे घेतला आहे. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलं आहे. याऐवजी तुम्ही घरचंही तिखट वापरू शकतात. पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे. तिखट आणि मसाल्याची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि आता हे मिक्सरमधनं थोडंसं जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्ही बघू शकताय आपलं हे जे वाटण आहे हे इथे तयार झालं आहे. असं थोडं जाडसर असं वाटण मी इथे तयार करून घेतलं आहे. आता हे वाटण तुम्ही कुठल्याही भरलेली जी भाजी बनवतो आपण, जसं भरले वांगे, भरली भेंडी, तर त्यासाठी हे वाटण वापरू शकतात. चवीला खूप छान लागतं आणि अगदी कमीत कमी साहित्यात हे वाटण तयार होतं. तर आता आपण आपली जी ढेमशांची भाजी बनवत आहोत ती बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी अर्धा किलो ढेमसे घेतले. मला बरेच जण प्रश्न विचारतात की ढेमसे म्हणजे काय. तर हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवले अशी ही ढेमशांची भाजी असते, फळभाजी आहे. तर याला काही ठिकाणी ढेमसे म्हणतात, हिंदीमध्ये याला टिंडे असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला ॲपल गार्ड असं म्हटलं जातं. तर हे जे ढेमसे आहेत याला महाराष्ट्रातच काही ठिकाणी दिलपसंद किंवा मग गोल भेंडी असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे जे ढेमसे आहेत हे मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचं साल काढून घेतलं. त्यानंतर याचे जे दोन्ही टोकं आहेत, म्हणजे दोन्ही बाजूची जी देठं आहेत ती आपल्याला काढून घ्यायची आहेत. आता हे आपल्याला जसं आपण वांगी चिरतो, भरलेली वांगी चिरताना वांग्याला कसे 4 फक्त आपण एक चिरा टाकून घेतो, तसे आपल्याला ह्याचे 4 भाग करून घ्यायचे. फक्त हे जे ढेमसे आहेत हे चिरताना आपण याच्यात मसाला भरू शकू अशा प्रकारे 4 भाग मी याचे करून घेतले. त्याच पद्धतीने मी हे सगळेच ढेमसे आता 4 भागांमध्ये कट करून घेणार आहे. फक्त त्याला चिरा देऊन घ्यायच्या, पूर्ण आपल्याला हे कट करायचे नाही आहेत. ह्याप्रमाणे कट करायचे नसतील तर अजून भरलेल्या ढेमशांची एक वेगळ्या पद्धतीने भाजी करता येते. ती रेसिपीची लिंकसुद्धा मी तुम्हाला इथे आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आता सगळे ढेमसे चिरून घेतल्यानंतर ह्याच्यात आपल्याला जे आपण वाटण बनवून घेतलं आहे ते भरून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे एक चिरून घेतलेला ढेमसा घेतला आहे आणि त्याच्यात हे वाटण भरून घेतलं आहे. अशा प्रकारे बोटाच्या साहाय्याने थोडंसं दाबून हे वाटण भरून घ्यायचं. हे वाटण आपण जेवढं जास्त याच्यात भरू तेवढी ही भाजी जास्त टेस्टी लागते. तर अशा प्रकारे हे एका ढेमस्यामध्ये मी हे वाटण भरून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला हे बाकी सगळे ढेमसे छान भरून घ्यायचे. आता हे वाटण जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही याच्यात वाटताना कोथिंबीर टाकली तर थोडंसं ओलसर होईल, म्हणजे हे वाटण भरायला सोपं जातं. तर इथे पहा, हे ढेमसे सगळे भरून झालेत आणि थोडासा मसाला शिल्लक राहिला आहे, तो सुद्धा आपण आता भाजीमध्ये वापरणार आहोत. तर इथे ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. तेलाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आणि आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकतो. तेल कडकडीत गरम झालं आहे. आता याच्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली. भरलेली भाजी बनवताना सुद्धा अशा प्रकारे फोडणी जर करून घेतली तर ती भाजीची टेस्ट अजून चांगली लागते. आता अर्धा चमचा जिरं टाकलं. जिरं मोहरी तडतडल्यावर थोडासा हिंग टाकून घेतला, पाव चमचा हळद, त्यासोबतच 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलं आणि जो मसाला आपला शिल्लक होता, म्हणजे जे वाटण थोडंसं शिल्लक होतं ते वाटणसुद्धा या तेलामध्ये टाकून घेतलं. आता हे वाटण आणि मसाले ह्या तेलात चांगले परतून घ्यायचे. हे पहा, हे वाटण आता छान परतून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता याच्यात जे आपण ढेमसे भरून घेतलेले होते ते टाकायचे. कुठलीही भरलेली भाजी बनवताना जर आपण फोडणीमध्ये सुद्धा असे हे सगळे मसाले टाकून घेतले तर या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. नाहीतर मग आपण ह्या भाजीच्या आतमध्ये मसाले भरलेले असतात किंवा वाटण भरलेलं असतं तर त्याचा जो अर्क आहे तो पूर्ण त्या भाजीमध्ये, म्हणजे वांगे असेल, ढेमसे असेल किंवा भेंडी असेल, त्याच्यात पूर्णपणे उतरत नाही. तर मग ती भाजी खाताना ते जे साल असतं ते आपल्याला थोडंसं बेचव असं लागतं. तर त्यासाठी
असं छान फोडणीमध्ये ही भरलेली भाजी केली तर सालसुद्धा खूप छान लागतं, कारण त्यातही तो फोडणीचा अर्क उतरतो. आता याच्यात 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे, म्हणजेच आवश्यकतेप्रमाणे. सोबतच थोडं मीठ टाकून घेतलं. मीठ आपण सारण करतानाही टाकलं होतं, पण वरूनही आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर इथे आता हे थोडं मीठ टाकून घेतल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. अगदी हलक्या हाताने एकजीव करायचं. हे जे आपण मसाले किंवा हे जे वाटण भरलं आहे भाजीमध्ये ते बाहेर यायला नको, अशा पद्धतीने हे एकजीव करून घेतलं. आता झाकण बंद करायचं आणि कुकरची आपल्याला मध्यम गॅसवरती 1 शिट्टी करून घ्यायची, किंवा हाय फ्लेमवरती करत असाल तर हाय फ्लेमवर 2 शिट्ट्या करायच्या. त्यानंतर वाफ काढायची नाही, आपोआप कुकर थोडा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला हे झाकण उघडायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती 1 शिट्टी करून घेतली. कुकर थोडा थंड झाल्यानंतर झाकण उघडलं तर अशा प्रकारे हे जे ढेमसे आहेत हे आता छान शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकतायत. आता हे एकदा पुन्हा एकजीव करू. जर हे शिजले नसतील तर मंद गॅसवरती पुन्हा 2-3 मिनटं शिजवून घ्यायचे. इथे मी चेक करून बघते, काट्या चमच्याच्या साहाय्याने असे चेक करून पाहायचे. चमचा अगदी अलगद ह्या ढेमस्यांमध्ये जातोय, म्हणजे हे ढेमसे छान शिजलेले आहेत. आणि अशा प्रकारे इथे ही भरलेल्या ढेमसेंची भाजी तयार झाली आहे. ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. एकदा तरी ही भाजी जरूर बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. पावभाजी बनवण्यासाठी इथे मी एका कुकरमध्ये काही भाज्या टाकून घेते. तर ते ह्याप्रमाणे 1 वाटी मी घेतले इथे बटाट्याचे काप. साधारण 4 मध्यम आकाराचे बटाटे हे आहेत. 1 वाटी मी घेतले इथे ताजा मटार, म्हणजे हिरवे वाटाणे. अर्धी वाटी फ्लावर टाकून घेतलेला आहे. अर्धी वाटी इथे मी गाजर घेतलेलं आहे. आणि एक छोटंसं आपल्याला इथे बीट घ्यायचं आहे, म्हणजे साधारण 4 काप मी इथे बीटाचे घेतलेले आहे. बीट पावभाजीमध्ये टाकल्यामुळे जो पावभाजीचा छान रंग असतो तो बीटामुळे तयार होतो, म्हणजे आपल्याला जे आर्टिफिशियल कलर्स असतात ते टाकायची गरज नसते. बीट टाकल्यामुळे एक नॅचरल कलर आपल्या पावभाजीला येतो. 1 वाटी मी इथे पाणी टाकून घेतलं आहे आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे. हे सगळं मी एकजीव करून घेते. आणि आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि हाय फ्लेमवरती आपल्याला साधारण 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आता कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकतायत आपल्या भाज्या इथे अगदी छान शिजलेल्या आहेत. आता ह्या भाज्या मी या चमच्यानेच अशा पद्धतीने स्मॅश करून घेणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकतायत किती छान बीटामुळे छान लाल रंग या भाजीला आता आलेला आहे. आता ही भाजी इथे तयार आहे. आता आपण हिला फोडणीची तयारी करू. तर फोडणीसाठी मी इथे घेतलं आहे साधारण 20 ग्रॅम एवढं बटर. जे छोटे छोटे बटरचे क्यूब्स येतात बघा, त्यातलं 1 क्यूब आपल्याला इथे घ्यायचं आहे. बटर व्यवस्थित आधी वितळू द्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यात मी टाकून घेतलं आहे अर्धा चमचा जिरं. जिरं आपल्याला ह्या बटरमध्ये छान तडतडू द्यायचं आहे. बटरऐवजी आपण इथे तेल किंवा मग तूप पण वापरू शकतो, पण बटरमुळे पावभाजीला एक वेगळी आणि छान अशी चव येते. अशा पद्धतीने जिरं आता छान ह्या बटरमध्ये तडतडलं गेलं आहे. आता याच्यात मी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे. हा कांदा आपल्याला या बटरमध्ये छान गोल्डन ब्राऊन रंगावर येईल इतपत परतून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय कांदा आता छान सोनेरी रंगावरती परतून झालेला आहे. आता याच्यात मी टाकून घेते 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. ही पेस्ट टाकल्यानंतर पण आपल्याला ही पेस्ट थोडीशी परतून घ्यायची आहे कांद्यासोबतच. आता याच्यात मी 1 वाटी शिमला मिरचीचे बारीक काप टाकून घेतलेले आहेत. साधारण 2 छोट्या शिमला मिरची होत्या, तर अगदी बारीक काप करायचे. आणि ही शिमला मिरची आपण ज्या भाज्या शिजवल्या त्याच्यात पण डायरेक्ट टाकून शिजवून घेऊ शकतो, पण अशी टाकली तर याची चव अगदी वेगळी लागते आणि छान लागते. आता शिमला मिरची परतून झाली की याच्यात आपल्याला 1 वाटी टोमॅटोचे काप टाकून घ्यायचे. हे पण 2 लहान आकाराचे टोमॅटो होते. अशा पद्धतीने टोमॅटो आपल्याला या बटरमध्ये किंवा या फोडणीमध्ये व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती हे जे सगळ्या भाज्या आहेत किंवा हा जो टोमॅटो आहे तो व्यवस्थित शिजू द्यायचा. हे बघा, तुम्ही बघू शकताय
टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेला आहे अशा पद्धतीने. आता आपण याच्यात कोरडे मसाले टाकून घेऊ. तर सगळ्यात आधी मी इथे टाकून घेतला आहे हिंग, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, ही बॅडगी मिरची पावडर आहे आणि याच्यासोबतच अर्धा चमचा मी घरचे लाल तिखट पण इथे टाकून घेतलं होतं आणि 2 चमचे मी इथे टाकून घेतलं आहे पावभाजी मसाला. तुम्ही कुठल्याही कंपनीचा हा पावभाजी मसाला वापरला तरी चालेल. आता हे जे सगळे मसाले आपण टाकून घेतलेले आहेत हे आता व्यवस्थित परतून घ्यायचे. साधारण 1 ते 1.5 मिनटं आपल्याला छान हे मसाले परतून घ्यायचे, जेणेकरून ते मसाले ह्या बटरमध्ये व्यवस्थित फ्राय होतील किंवा परतले जातील. अशा पद्धतीने मसाले छान व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता आपण कुकरमध्ये ज्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या आपण ह्या कढईमध्ये टाकून घेऊ. तर इथे मी कुकरमधली सगळी भाजी या कढईमध्ये काढून घेतलेली आहे आणि ह्या मसाल्यामध्ये ती भाजी पण एकजीव करून घेते. हे आपल्याला अशा पद्धतीने एकजीव करत जायचं आहे आणि चमच्याने थोडंसं ठेचत जायचं आहे, जेणेकरून हे पावभाजी अजून छान होईल. हे बघा अशा पद्धतीने. आता याच्यात मी चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर पण पुन्हा हे सगळं एकजीव करून घ्यायचं. मीठ आपण भाज्या शिजवताना पण टाकलं होतं, त्यामुळे मीठ थोडंसं सांभाळून टाकायचं. आणि आता याच्यात मी गरम पाणी टाकून घेते. तर ह्या भाजीमध्ये इथे ह्या स्टेजला गरम पाणी टाकायचं, गार पाणी टाकू नका, कारण हे सगळ्या ज्या भाज्या आहेत त्याचं टेम्परेचर जास्त असतं आणि आपण गार पाणी तर मग चव बिघडते. तर आता पाहिजे तेवढं आपण इथे पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला किती हे थिक पाहिजे किंवा पातळ हवं आहे त्या अंदाजाने. आणि आता गरम पाणी टाकल्यानंतर ही भाजी मी 5 ते 7 मिनटं अशा पद्धतीने शिजू देते. ही भाजी छान उकळलेली आहे. आता याच्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर पण एकजीव करून घ्यायचं. तर आता ही भाजी इथे आपली तयार झालेली आहे. आता गॅस बंद करण्यापूर्वी याच्यात मी पुन्हा थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे. हे साधारण 10 ग्रॅम एवढं बटर आहे. हे बटर टाकल्यानंतर आता गॅस बंद करू आपण. आता इथे एका तव्याला मी थोडंसं बटर लावून घेते. बटर लावल्यानंतर अगदी थोडासा किंचित असा पावभाजी मसाला आपल्याला याच्यावरती भुरभरून द्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जे पाव असतात ते अशा पद्धतीने मधोमध कापून आपल्याला ह्या बटरवरती छान भाजून घ्यायचे. खूप जास्त नाही, थोडेसे ते गरम होतील इथपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचे. आणि हे जे बटर आहे जे आपण तव्याला लावून घेतलं आहे ते व्यवस्थित ह्या पावांना लागलं पाहिजे. तर मग अशा पद्धतीने आपली पावभाजी इथे तयार झाली आहे. तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मग पुढच्या वेळी पावभाजी बनवताना ही पद्धत तुम्ही जरूर वापरा. अगदी कमी वेळेत झटपट कमी मेहनतीत पावभाजी तयार होते. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत.